नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघाली होती त्या आता लॉटरीचा जो पहिला ड्रॉप आहे जो 3 फेब्रुवारीला जाहीर झालेला आहे आणि जो दुसरा ड्रॉप आहे तो 10 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे आणि 15 तारखेला रिझल्ट लागणार आहे. असे सिडको लॉटरीचं नियोजन आहे. पण दैनिक लोकसत्ता आज दिनांक 7 फेब्रुवारीमध्ये जी बातमी आली त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर आता तुम्ही नवी मुंबईमध्ये जर तुमचं हक्काचं जर घर असेल तर तुम्ही आता दुसरंसुद्धा घर घेऊ शकता. असा सिडकोकडे एक जो नियम आहे तो त्यांच्या विचाराधीन आहे असे आपल्याला त्यांनी ते दैनिक लोकसत्तामध्ये त्यांचे जे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आता आपण सुरुवात करणार आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. बघा, सिडकोचा एक नियम होता की समजा तुमचं नवी मुंबईमध्ये जर घर आहे तर तुम्ही दुसरं घर घेऊ शकत नव्हते. म्हणजे समजा ज्यांना एकदा लॉटरीमध्ये घर लागलं तर तीच व्यक्ती पुन्हा लॉटरीमध्ये घर घेऊ शकत नव्हती. कारण सिडकोचा जो नियम होता की एका व्यक्तीला एकच घर घेता यावं असा सिडकोचा नियम होता. पण आता हा सिडको असा नियम काढत आहे की समजा तुमचं नवी मुंबईमध्ये जर स्वतःचा स्वमालकीचं जर घर आहे तर तुम्ही सिडकोचं घर तुम्ही घेऊ शकता, असा हा नियम आहे. तर चला हा नियम कसा आहे, जर हा नियम जर अंमलात आला तर जे सिडकोची जी घरे आहेत, जे शिल्लक घरे राहतात ते राहतील नाही असं तसे त्यांचं म्हणणं आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. दिनांक 7 फेब्रुवारी दैनिक लोकसत्तामध्ये आलेली ही बातमी आहे. बघा, नवी मुंबईमध्ये ज्यांना स्वमालकीचे घर आहे अशा व्यक्तींना आतापर्यंत सिडको महामंडळाचे घर सोडतीमध्ये सहभाग घेता येत नव्हता. मात्र सिडको मंडळामध्ये काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर ही अट शिथिल करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवण्याचे काम सिडको मंडळाच्या पणन विभागात सुरू आहे. असा प्रस्ताव अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. सिडकोच्या सोडतीमधील विक्रीविना शिल्लक घरांच्या विक्रीसाठी जो मोठा ग्राहक वर्ग मिळवण्यासाठी हा प्रस्ताव बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. सिडकोकडे अनेक सोडतीमध्ये यापूर्वीच घरे विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत. ती या योजनेमधून घरे खरेदी करण्याची संधी नवी मुंबई क्षेत्रात स्वतःचे घर असणाऱ्या व्यक्तींना मिळणार आहे. सिडको महामंडळाने नवी मुंबईत 67,000 घरांचे बांधकाम 5 वर्षापूर्वी हाती घेतले. मात्र 67,000 घरे बांधण्यापूर्वीच सिडकोच्या दप्तरी सिडकोने बांधलेल्या विविध गृहप्रकल्पातील हजारो घरे विक्रीविना शिल्लक आहेत. नुकताच काढलेल्या 26,000 घरांच्या सोडतीत सिडकोच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसल्याने घरांमध्ये आणखी भर पडली आहे. केंद्र व राज्य सरकारची मर्जी राखण्यासाठी सिडको मंडळात 67,000 घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले. यासाठी सुमारे 15,000 कोटी रुपये व या गृहप्रकल्पाच्या बांधकामावर सिडको खर्च करत आहे. ही रक्कम सिडकोला कमी पडत असल्याने आतापर्यंत सिडकोने SBI बँकेकडून 1,125 कोटी रुपये कर्ज घेतले. त्याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, अधिसूचित प्रभाव क्षेत्र, नैना प्रकल्प, खारघर-तुर्भे लिंक रोड, मेट्रो मार्गिकेचे विस्तारित प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहरांशी जोडणारे उल्वे कोस्टर रोड यासारखी दळणवळणातील विविध रस्ते आणि उड्डाणपूल बांधकामाचे काम सिडको करीत आहे. यासोबत जलवाहतुकीचे प्रकल्प 12.5 आणि 22% योजनेतील विकसित भूकंप यासारख्या सिडको प्रकल्पावर जोरदार काम सुरू आहे. बघा, दर कमी राहिल्यात प्रतिसाद शक्य. नवी मुंबई ज्यांच्या घर असेल तशा व्यक्तींना सिडकोने शिल्लक घरे खरेदी करण्याची संधी देणार आहे. सिडकोने ही अट शिथिल केल्यामुळे सर्वात मोठा खरेदीदार वर्ग हा ग्राहकरूपी सिडकोला मिळेल. मात्र सिडकोने पुढील सोडतीमध्ये घरांची किमती कमी ठेवणे गरजेचे आहे. तर अशी ही दैनिक लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे. जर असं झालं तर नवी मुंबईमध्ये ज्यांचं स्वतःचं घर आहे ते सुद्धा आणखी नवीन घर म्हणजे दुसरं घर घेऊ शकतात. आतापर्यंत ही अट नव्हती, पण आता हा नियम जर झाला सिडकोमध्ये की चला नवी मुंबईमध्ये तुमचं घर आणि दुसरं घरसुद्धा तुम्ही घेऊ शकता, तर नेमका हमखास ही जी घरे आहे ही लवकरात लवकर सिडको करून विकले जातील असे आपल्याला सांगता येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.